मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? आषाढी किंवा अधिक मास म्हणजे काय असतं? या महिन्यात इतकं दान, पूजा, जप, पारायण आणि आईची ओटी का भरली जाते? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अधिक महिन्यातील आईची ओटी का भरता, त्यामागचं धार्मिक आणि भावनिक रहस्य काय आहे. त्याचमुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि मित्रांनो, मी खूप मेहनत घेऊन हा व्हिडिओ बनवला आहे, म्हणून आपल्या या कुटुंबासाठी एक लाईक नक्की करा आणि असेच आध्यात्मिक, भावनिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. @व्हायरल शॉट. मित्रांनो, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनेक परंपरा आहेत, अनेक सण आहेत, अनेक धार्मिक विधी आहेत, पण काही परंपरा अशा असतात ज्या फक्त धर्माशी जोडलेल्या नसतात, तर त्या थेट भावना, प्रेम, माया आणि कृतज्ञतेशी जोडलेल्या असतात. आणि अशीच एक पवित्र परंपरा म्हणजे अधिक महिन्यातील आईची ओटी भरणं. आजही महाराष्ट्रातील हजारो विवाहित महिला अधिक महिन्यात आपल्या माहेरी जातात, आईच्या हातात साडी ठेवतात, तिची ओटी, नारळ, तांदूळ, सुपारी ठेवता आणि तिचे आशीर्वाद घेता. पण अनेकांना असा प्रश्न पडतो, ही परंपरा फक्त अधिक महिन्यातच का केली जाते? त्यामागचे नेमकी शास्त्र काय सांगतं? आणि जर आई नसेल तर त्यांनी काय करावं? आज आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सविस्तर जाणून घेणार आहोत. मित्रांनो, असं म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. जगात देव दिसतो की नाही माहीत नाही, पण आईमध्ये देव नक्की दिसतो. कारण देव जरी आकाशात असला तरी आई आपल्यासोबत असते, आपल्यासाठी जगत असते, आपल्यासाठी रडत असते. स्वतः उपाशी राहून मुलांना जेवू घालणारी जर कोणी असेल तर फक्त आई असते. 9 महिन्यात स्वतःच्या उदरात वाढवणारी, स्वतःला वेदना सहन करून जन्म देणारी, रात्री जागून आपल्या मुलांना वाढवणारी आणि आयुष्यभर स्वतःपेक्षा मुलांचा विचार करणारी व्यक्ती म्हणजे आई असते. म्हणूनच आपल्या संस्कृतीत आईला देवापेक्षा मोठं स्थान दिलं गेलं आहे. अधिक महिन्यात म्हणजेच पुरुषोत्तम मास हा महिना भगवान श्री विष्णूंना समर्पित मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार या महिन्यात केलेलं प्रत्येक सत्कर्म असलेल्या पिढींनी वाटून फळ देतात. जप, तप, दान, पूजा, नामस्मरण या सर्व गोष्टींचं पुण्य या महिन्यात अधिक मिळत असतं असं मानलं जातं. म्हणून हा महिना आत्मशुद्धीचा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि नातेसंबंध अधिक घट्ट करण्याचा महिना मानला जातो. आणि याच महिन्यात विवाहित महिला आणि आईची ओटी भरून तिच्याप्रती प्रेम, आदर व्यक्त करतात. आता प्रश्न असा की आईची ओटी का भरली जाते? मित्रांनो, लग्नानंतर मुलगी सासरी जाते, नवीन घर, नवीन जबाबदाऱ्या, नवीन संसार. पण या सगळ्यात तिचं माहेरशी असलेलं नातं संपत नाही. कारण माहेर म्हणजे फक्त घर नसतं, तर ते तिचं बालपण असतं, तिच्या आठवणी असतात आणि तिची आई असते. आईने आपल्या मुलीला लहानपणापासून मोठं केलं असतं, तिच्यावर संस्कार केले असतात, तिच्यासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या असतात आणि एक दिवस तीच आई आपल्या काळजाचा तुकडा दुसऱ्यांना घरी पाठवते. यालाच कन्यादान म्हणतात. हिंदू धर्मात कन्यादान हे सर्वात मोठे दान मानलं जातं, कारण यात आई वडील स्वतःच्या जीवापेक्षाही प्रिय असलेल्या मुलीला दुसऱ्यांच्या हवाली करतात. म्हणून अधिक महिन्यात मुलगी आईची ओटी भरून तिची कृतज्ञता व्यक्त करत असते. ओटी भरणं म्हणजे फक्त साडी देणं किंवा नारळ ठेवणं नाही, तर आहे आईच्या मातृत्वाला वंदन करण्याची परंपरा. ज्या उदरातून आपल्याला जन्म झाला त्या आईने 9 महिने आपल्याला आपल्या रक्ताने वाढवलं, त्या उदराचा सन्मान म्हणजे आईची ओटी भरणं. म्हणून या दिवशी मुलगी मनोभावे आईच्या चरणी नमस्कार करते आणि मनात अशी प्रार्थना
प्रार्थना करते, देवा पुढच्या जन्मात मला हीच आई भेटू दे, याच आईच्या पोटी जन्म मिळू दे. अनेकांच्या मनात एकच प्रश्न नक्की येतो, सासू ही सुद्धा आईसारखी असते, मग तिची ओटी का भरत नाही? मित्रांनो, यामागेही आपल्या परंपरेत सुंदर अर्थ सांगितला आहे. लग्नानंतर जेव्हा सून पहिल्यांदा सासरी येते तेव्हा सासू तिची ओटी भरते. याचा अर्थ असा असतो की ती आपल्या घराची जबाबदारी, आपल्या मुलाची साथ आणि आपल्या घराचा आशीर्वाद सुनेला देत असते. म्हणून अधिक महिन्यात आईची ओटी भरण्याचा विशेष महत्त्व आहे. पण मित्रांनो, काही लोकांच्या आयुष्यात आई नसते. काहींची आई लहानपणी त्यांना सोडून गेलेली असते. अशा वेळी अनेक महिलांच्या मनात प्रश्न येतो, आता मी कोणाची ओटी भरू? शास्त्र यालाही उत्तर देतं, जर आई नसेल तर त्या एखाद्या वृद्ध सुवासिनीची ओटी भरू शकता, एखाद्या गरजू महिलेला साडी चोळी दान करू शकता किंवा आपल्या कुलदेवतेची ओटी भरू शकता, कारण देवी ही सुद्धा संपूर्ण विश्वाची आई मानली जाते. तिची ओटी भरल्याने आईचा आशीर्वाद मिळतो, अशी श्रद्धा आहे. आता ओटी कशी भरावी हेही जाणून घेऊया. ओटी भरताना सर्वात प्रथम आईला हळदी कुंकू लावावं, शक्य असल्यास तिचे पाय धुवावे, तिला साडी, खण किंवा ब्लाऊज पीस द्यावा. ओटीमध्ये तांदूळ, सुपारी, नारळ आणि हळद कुंड ठेवावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्या चरणी नमस्कार करून आशीर्वाद द्यावे, कारण आईचा आशीर्वाद म्हणजे घरात सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जा. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक मुलं आपल्या आई-वडिलांना वेळ देऊ शकत नाही, कारण लोक मोठे झाल्यावर आईला विसरतात. पण लक्षात ठेवा, तुम्ही कितीही मोठे झाले, कितीही पैसे कमवले तरी तुमच्यासाठी रात्रभर जागणारी आई पुन्हा कधीच मिळत नाही. म्हणून या अधिक महिन्यात फक्त परंपरा म्हणून आईची ओटी भरू नका, तर तिच्यासोबत वेळ घालवा, तिच्या जवळ बसा, तिच्याशी प्रेमाने बोला, तिच्या चेहऱ्यावरचं हसू आणा, कारण आई खुश असेल तरी देवही खुश असतो. आज अनेक वृद्ध आई वडील वृद्धाश्रमातून राहतात, मुलं अजूनही एकटे असतात. हीच आपल्या समाजाची सर्वात मोठी शोकांतिका आहे. म्हणून या अधिक महिन्यात एक संकल्प करा, मी माझ्या आई वडिलांशी कधीच अपमान करणार नाही, त्यांना एकटे सोडणार नाही, कारण मित्रांनो, आई वडील आशीर्वाद हेच आयुष्यातील सर्वात मोठे दान आहे. धार्मिक मान्यतेनुसार अधिक महिन्यात आई वडिलांचा सन्मान केल्याने घरात सुख, समृद्धी, शांतता कायम राहते, नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि देवीची कृपा प्राप्त